निकृष्ट रस्ते कामावरून चिमठाणे परिसर संतप्त, आमरण उपोषणाचा इशारा। धुळे जिल्ह्यातील चिमठाणे गावात निकृष्ट दर्जाच्या रस्त्या कामाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळलाय। ठेकेदार व अधिकारी संगनमताचा आरोप करत ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले आहे। महेंद्र पाटील सोनू फौजी यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित रस्त्याच्या कामाबाबत वारंवार सूचना देऊनही कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही। चिमठाणे ते पिंपरी दरम्यानचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात धूळ अरुंद रस्ता व प्रवासातील अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर 13 मार्च रोजी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने ते स्थगित करण्यात आले। तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे। येत्या 4 दिवसात रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, जेबीटीव्ही न्यूज, शिंदेखेडा, धुळे। पासून चिमठाणे ते पिंपरी या रस्त्याविषयी मी मागे 13 तारखेला रस्ता रोको आंदोलन बी केलं। त्या आंदोलन दरम्यान शिंदखेडा पोलीस यांचे PSI ज्ञानेश्वर वारे साहेब यांनी मध्यस्थी करून रस्ता रोको आंदोलन आम्ही स्थगित केलं। संबंधित काल धुळे सांबा विभाग अभियंता यांच्याशी माझा संपर्क झाला। त्यांनी स्पष्ट त्या पत्राद्वारे म्हटलं की मी माझ्या पत्राद्वारे दिलेलं काम पूर्ण केलं आहे, डांबरीकरण काम हे होणारच नाही असं त्यांनी स्पष्ट भाषेत केलं आहे। आजूबाजूचं काम त्यांनी चालू केलं आहे, परंतु ज्या माझी समस्या चिमठाणे ते पिंपरी या रस्त्याविषयी आहे, त्या रस्त्याचे एवढे निकृष्ट काम असल्यामुळे झिंगचा हा त्रास खूप लोकांना होत आहे। अन्यथा आम्ही येत्या 4 दिवसात जर डांबरीकरण चिमठाणे ते पिंपरी रस्त्यात झालं नाही तर आम्ही पालकमंत्री महोदय यांच्या निवासस्थानी आमरण उपोषण गावकऱ्यांसोबत बसणार आहेत। पालकमंत्री यांनी भरघोस निधी देऊन सुद्धा ठेकेदार व अधिकारी हे निकृष्ट काम करत आहेत। हे चुकीचं काम थांबवल्याच पाहिजे। मी मंत्री महोदयांना हीच विनंती करतो की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर डांबरीकरणाचं काम हे 4 दिवसात पूर्ण करण्यात यावं हीच विनंती।